महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो। या खरात प्रकरणाची पाळंमुळं उखडून काढण्यासाठी त्यांनी जी मोहीम गृह खात्याच्या माध्यमातून राबवली आणि त्या संदर्भातली माहिती आता समोर येते। या महाराष्ट्राला कलंकित करणारी, बदनाम करणारी अशा प्रकारची कृत्य, त्याचे सूत्रधार आणि त्यांना राजकीय सामाजिक प्रतिष्ठा देणारे पुढारी मंत्री, या सगळ्यांचे धावे मुख्यमंत्र्यांच्या कारवाईमुळे दणाणलेले दिसत आहेत। मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन मी यासाठी करतो की आम्ही त्यांच्यावर नेहमी टीका करतो। या प्रकरणात आम्ही कालही त्यांच्यावर नक्कीच टीका केलेली आहे, पण जसजशी माहिती समोर येते आहे ती पाहता की गेल्या साधारण 15 दिवसापासून अत्यंत गुप्तपणे मुख्यमंत्र्यांनी या खरात फाईल संदर्भात कारवाईचे आदेश दिले होते आणि त्यानुसार पोलिसांची पथकं काम करत होती आणि ते ऑपरेशन यशस्वी झालेलं आहे। महाराष्ट्राला एक फार मोठी परंपरा आहे, ती म्हणजे सामाजिक चळवळीची, पुरोगामी विचारांची आणि अंधश्रद्धेविरुद्ध लढण्याची। या परंपरेला गेल्या काही काळापासून डाग लावण्याचं काम मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळातले सहकारी करताना दिसत आहेत आणि ते अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे। मुख्यमंत्र्यांनी याबाबतची साफसफाई जर सुरू केली असेल तर ते कौतुकास पात्र आहे। माझ्या माहितीनुसार हा जो महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील म्हणजे देवेंद्र फडणवीसजी यांच्या कॅबिनेटमधील अनेक मंत्र्यांचे हे गुरु महाराज आहेत, जे आता पोलीस कस्टडीमध्ये आहेत, ज्यांची चौकशी सुरू आहे, ज्यांच्या मोबाईलमध्ये 56 नाही तर 56 पेक्षा जास्त आक्षेपार्ह क्लिप्स सापडलेल्या आहेत। त्याच्यामुळे फडणवीसांच्या सरकारमधले अर्धे मंत्री तणावाखाली आहेत। ते इतके तणावाखाली आहेत की काही लोकांना ICU मध्ये भरती करावं लागेल। जी माहिती माझ्या समोर येते आहे त्यानुसार या भोंदू बाबांना जी माहिती दिली आहे पोलिसांना, ती अत्यंत गोपनीय जरी असली तरी महाराष्ट्राच्या सध्याच्या मंत्रिमंडळातले 9 मंत्री हे या भोंदू बाबाचे नियमित भक्त होते आणि त्यांच्याकडे जाऊन रेग्युलर काही अत्यंत घृणास्पद प्रकारचे विधी करत होते। ही अंधश्रद्धा आहे। त्याहीपेक्षा महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंकित करणारे हे प्रकरण आहे। 9 मध्ये नाही, याच्यामध्ये मला भारतीय जनता पक्षाचं अजून तरी कोणी दिसलेलं नाही। मी नावं समोर पाहिली, याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे कॅबिनेटमधले कोणी लोक मला अद्याप तरी दिसत नाहीयेत। सर, पण पुढील 15 दिवसामध्ये एक मोठा अत्यंत घाणेरडा विधी या ठिकाणी होणार होता। होय, याची जाणीव पोलिसांना झाली, त्यानंतर हे केलं गेलं। काही नरबळी काही अशा प्रकारे होते? नाही, बघा की हे सरकार आणण्यासाठी किंवा शिवसेना फोडण्यासाठी, शिवसेनेचं सरकार पडण्यासाठी त्याआधी असं म्हटलं जातं की अंधश्रद्धेतले असे असंख्य अघोरी विधी करण्यात आले। आता आम्ही हे मानत नाही, सगळे अनेक प्रकारचे विधी करण्यात आले। महाराष्ट्राला त्या संदर्भात अनेक बातम्या वाचायला मिळाल्या, ऐकायला मिळाल्या। पण जेव्हा अशा प्रकारचे विधी केले जातात
तेव्हा ते स्वतःपेक्षा दुसऱ्याचं नुकसान व्हावं अशी करणाऱ्याची भावना असते. आम्ही स्वतः ठाकरे कुटुंब आणि शिवसेना प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांचे आहोत, संत गाडगे महाराजांच्या विचारांचे आहोत, महात्मा फुले आंबेडकरांच्या विचारांचे आहोत. आम्ही या अशा गोष्टींवरती त्यांना खतपाणी घालेल अशा प्रकारचं कोणतेही कृत्य आमच्याकडून होणार नाही. म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जी कठोर पावलं या संदर्भात उचललेली आहेत त्याचं आम्ही पुन्हा पुन्हा अभिनंदन करत आहोत. एकटाच खरात नाही आहे इथे. गेल्या